नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इनोव्हेटिव्ह सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण कार्बन आणि कार्बनी संयुगे या प्रकरणातील फंक्शनल ग्रुप्स किंवा त्याला मराठीमध्ये क्रियात्मक गट म्हणतात त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण या फंक्शनल ग्रुप विषयी अधिक माहिती घेऊया. क्रियात्मक गट कशाला म्हणायचं, फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, फंक्शनल ग्रुप्स इन कार्बन कंपाऊंड्स. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत तुम्ही कार्बन व हायड्रोजन या मूलद्रव्यांच्या संयोगाने तयार झालेले हायड्रोकार्बन जे आहेत ती संयुग पाहिली. विविध हॅलोजन जे आहेत, हॅलोजन मध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, त्याचप्रमाणे ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होऊन आणखी अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात. हायड्रोकार्बनची साखळी आहे, या साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन जे आहेत, या हायड्रोजनच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुसंयुजेची पूर्तता होते. कार्बन कंपाउंड्स आर फॉर्म बाय फॉर्मेशन ऑफ बॉन्ड्स ऑफ कार्बन विथ अदर एलिमेंट्स सच एज हॅलोजन्स, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. आताच मी बोललो पहा की वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन कंपाऊंड जे आहेत हे कशाबरोबर बंध करतात, कार्बन बरोबर, आणि इतर जे हॅलोजन्स आहेत या हॅलोजन्स बरोबर बंध निर्माण करतात आणि वेगवेगळे संयुग जी आहेत ही तयार होतात. The atoms of these elements substitute one or more hydrogen atom in the hydrocarbon chain. Substitute म्हणजे प्रतियोजन, म्हणजे ची जागा घेणे. Substitute चा अर्थ काय आहे, ची जागा घेणं. म्हणजे हे ॲटम काय करतात, एका किंवा जास्त हायड्रोजनची जागा घेतात कार्बन चेन मध्ये असणाऱ्या कार्बनच्या हायड्रोकार्बनच्या साखळीमध्ये. Thereby the tetravalency of carbon is satisfied. म्हणून कार्बनची जी संयुजे आहे ती काय होते, पूर्ण होते. मग द कंपाऊंड एक्वायर स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टीज ड्यू टू दिस हेट्रो ॲटम्स. मग अशा प्रकारे जर हे दुसरे अणू जर का या हायड्रोकार्बनला जोडले गेले तर मात्र या संयुगाचे काय होतात, रासायनिक गुणधर्म बदलतात, नवीन रासायनिक गुणधर्म त्याला प्राप्त होतात. The groups of atoms that contain heteroatoms irrespective of the length and nature of the carbon chain in that compound. मग हे जे हेटेरोएटम्स आहेत, दुसरे जे ॲटम्स आहेत, हे दुसरे ॲटम्स किंवा ॲटम किंवा अणूंचा गट किंवा अणू किंवा अणूंचा गट, त्यांची लांबी किंवा त्यांचं जे नेचर आहे, स्वरूप आहे, त्यामुळे काय होतं, केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या हायड्रोकार्बनच्या बदलतात. Therefore, these heteroatoms or the group of atoms containing heteroatoms are called the functional groups. मग हे जे दुसरे जे अणू आहेत की ज्याच्यामुळे काय होतं, लांबी आणि स्वरूप काही बदलतं, अशा प्रकारचे जे विषम अणू आहेत त्यांना आपण हेटेरोएटम्स म्हणतो. या हेटेरोएटम्स मुळे काय होतं, या नवीन गुणधर्म जे आहेत, रासायनिक गुणधर्म जे आहेत ते प्राप्त होतात आणि हे जे विषम अणू आहेत त्यांना म्हणायचं फंक्शनल ग्रुप, मराठीमध्ये म्हणायचं क्रियात्मक गट. यामध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये असणारा दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध हा सुद्धा क्रियात्मक गट म्हणून कार्य करतो. व्याख्या पाहूया. फंक्शनल ग्रुप इज अ सबस्टिट्युएंट. फंक्शनल ग्रुप इज अ सबस्टिट्युएंट म्हणजे पर्यायी, और मॉइल्टी किंवा ठराविक भाग, त्याला मॉइल्टी म्हणजे ठराविक भाग, इन ए मॉलिक्यूल that causes the molecules characteristic chemical reactions. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, असा एखादा पर्यायी भाग किंवा ठराविक भाग या रेणूमध्ये असलेला की जो काय करतो, त्या रेणूचे गुणधर्म बदलवतो की किंवा त्याचे रासायनिक गुणधर्म बदलवतो, रासायनिक अभिक्रिया वेगळ्या घडून आणतो, त्याला म्हणायचं फंक्शनल ग्रुप, त्याला म्हणायचं क्रियात्मक गट. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे
अणू किंवा अणूंचा गट की जो काय करतो त्या पूर्ण रेणूचे काय करतो गुणधर्म बदलतो. अशा प्रकारच्या विषम गटाला म्हणायचं क्रियात्मक गट. असे कोणते कोणते क्रियात्मक गट आहेत ते आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्यानं पाहणार आहोत. चला तर मग हे वेगवेगळे क्रियात्मक गट जे आहेत ते आपण समजावून घेऊया. यामध्ये पहिला जो आहे तो हॅलो अल्केन. आता तक्त्याच्या स्वरूपामध्ये आपण हे सगळं समजावून घेणार आहोत. पहिला जो रकाना आहे तो केमिकल क्लास आहे. कोणता केमिकल क्लास आहे, कोणता गट आहे, रासायनिक वर्ग कोणता आहे तो पहिल्या रकान्यामध्ये येईल. कोणता गट आहे, त्या गटाला काय म्हणायचं, त्याचं रेणुसूत्र काय आहे, फॉर्म्युला काय आहे, त्याचं रचनासूत्र काय आहे, प्रिफिक्स काय आहे पहा. मग तो प्रिफिक्स आहे की सफिक्स आहे. प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग, मराठीमध्ये प्रिफिक्सला म्हणायचं उपसर्ग आणि सफिक्सला म्हणायचं प्रत्यय. मग उपसर्ग काय लागला जातो आणि प्रत्यय काय लागला जातो हे या रकान्यामध्ये दिलेलं आहे आणि प्रत्येकाचं उदाहरण दिलेलं आहे पहा. तर आपण वेगवेगळे जे क्रियात्मक गट आहेत ते समजावून घेऊया अगोदर. हॅलो अल्केन. मग हॅलो अल्केन मध्ये हॅलोजन जे आहेत ते आपण पुढे कोणते कोणते हॅलोजन आहेत ते पाहणारच आहोत. पण सगळे हॅलो अल्केन जे आहेत ना त्यांचा ग्रुप आहे हॅलो, HALO हॅलो. आणि फॉर्म्युला काय आहे RX. R जो आहे ना हा R हा अल्किल गट आहे. मी कोणता म्हणतोय पहा, हा अल्किल गट आहे. अल्किल ALKYL अल्किल हा जो गट आहे तो आपण या अगोदर पाहिलेला नाही. तुम्हाला 11वी-12वीला गेल्यानंतर तो अधिक सविस्तर असणार आहे. अल्किल गट जो आहे ना हा अल्किल गट म्हणजे हा R आहे. म्हणजे जेवढे जेवढे अल्केन्स आहेत ना अल्केन्स मधून एक हायड्रोजन बाजूला काढला की तो तयार होतो अल्किल गट तयार होतो. आणि अल्किलचं सुद्धा जे रेणुसूत्र आहे किंवा जनरल फॉर्म्युला जो आहे, सामान्य सूत्र जे आहे ते मी तुम्हाला सांगतो पहा. CnH2n+1 CnH2n+1 हे अल्किल गटाचं सामान्य सूत्र आहे. तर R गट जो आहे तो अल्किल गट आहे, लक्षात ठेवा. अल्किल गट कोणता असेल ते आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या मध्ये नंतर पाहणारच आहोत. तर रचनासूत्र जे आहे या हॅलो अल्केनचं असणार आहे RX. आणि पुढचा हा जो RX आहे RX लक्षात ठेवायचा आहे. प्रिफिक्स काय लागला जातो, प्रत्यय काय लागला जातो, हॅलो हा लागला जातो. आणि सफिक्स जो आहे तो अल्किल हलाइड. मग अल्किल मी म्हटलं पहा हा अल्किल आहे. अल्किल इकडचा R जो आहे तो अल्किल आणि पुढचा जो हॅलोजन मध्ये असणारा हॅलाइड, अशा प्रकारचा सफिक्स हा लागला जातो. उदाहरण वेगळे आपल्याला पाहता येईल. इथे एक इथेन दिलेला आहे पहा. मग इथून पुढचे जेवढे काही रचना आपण पाहणार आहोत ते लक्षात ठेवा. इकडं ही जी लाईन दिसते, ही जी कड आहे, या कडेला एक कार्बन आहे आणि 3 हायड्रोजन आहेत. कार्बन आणि 3 हायड्रोजन. इथं या कोपऱ्यावर एक कार्बन आहे, 2 हायड्रोजन आहेत, वरच्या बाजूला एक, खालच्या बाजूला एक. म्हणजे ही रचना कशी आहे पहा, CH3 CH2 Cl CH3 CH2 Cl. मग इथं CH3 आहे, इथं CH3 आहे. जर इथं CH3 पहिला होता म्हणजे तो झाला इथेन. आणि या इथेन मध्ये एका हायड्रोजनची जागा कोणी घेतली, या क्लोरीनने घेतली. त्यामुळं तयार झाला क्लोरोइथेन. त्याचं दुसरं नाव काय होईल पहा, इथिल क्लोराइड. इथं पहा सफिक्स जर दिला आपण तर इथं आहे इथिल. इकडचा अल्किल गट कोणता झाला आता, तो झाला इथिल. आणि पुढचा हॅलाइड मध्ये असणारा क्लोराइड, कारण इथं क्लोरीन जोडला असेल तर तो होतो क्लोराइड गट. आणि म्हणून इकडचा जो अल्किल गट आहे ना तो लक्षात घ्या. हा कोणता होणार आहे पहा, CH3 CH2.
हा होईल इथिल गट आणि त्याला पुढं क्लोरीन जोडला तर इथिल क्लोराईड, त्यालाच म्हणायचं क्लोरो इथेन. आता हे वेगवेगळे जे हॅलोजन आहेत ना, ते वेगळ्या हॅलोजनची आपण उदाहरणं पाहूया बरं. इथं पहा आता फ्लोरो अल्केन, फ्लोरो अल्केन. मग ग्रुप कोणता आहे? फ्लोरो. RF फॉर्म्युला काय आहे? RF. आर म्हणजे तुम्हाला मी सांगितलं अल्किल गट आहे, F म्हणजे फ्लोरीन, आणि त्याचं रचनासूत्र काय आहे? R-F म्हणजे आरच्या ठिकाणी अल्किल गट आहे आणि पुढं फ्लोरीन जोडलेला आहे. जर प्रिफिक्स असेल तर आहे प्रिफिक्स काय जोडायचा आहे? प्रत्यय काय जोडायचा आहे? फ्लोरो, फ्लोरो. आणि सफिक्स काय जोडायचा आहे? अल्किल फ्लोराईड, अल्किल फ्लोराईड. आता एक उदाहरण इथे दिलंय पहा. इथं हा मिथेन आहे. सुरुवातीला मिथेन का म्हणतोय मी? कार्बन 1 आणि हायड्रोजन 1, 2 आणि 3 आणि इथे एक हायड्रोजन होता, त्याच्याऐवजी एका हायड्रोजन जागा कोणी घेतली? फ्लोरीनने घेतली आणि मग तयार झाला पहा फ्लोरोमिथेन, फ्लोरोमिथेन किंवा त्यालाच मिथिल फ्लोराईड म्हणावं लागेल, मिथिल फ्लोराईड. तर अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पाहता येतील. पुढचा जो क्रियात्मक गट आहे तो पाहूया आपण, क्लोरो अल्केन. आता क्लोरीन, आता ग्रुप कोणता झाला? क्लोरो. आणि त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय, रचना सूत्र जे आहे ते पुढं आहे पहा. पण रेणुसूत्र काय झालं? RCl. इकडचा अल्किल गट आहे, पुढं क्लोरीन जोडलाय आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला रचनासूत्र RCl. या ठिकाणी उपसर्ग जो आहे, उपसर्ग आहे क्लोरो आणि प्रत्यय आहे अल्किल क्लोराईड, अल्किल क्लोराईड. उदाहरण जर आपण पाहिलं तर एका हायड्रोजनची जागा मिथेन मध्ये असणाऱ्या कोणी घेतली? क्लोरीनने घेतली. मग उपसर्ग जोडताना तो अगोदर लिहितो. उपसर्ग म्हणजे अगोदर लिहायचा आहे, क्लोरो अगोदर लिहायचा आणि पुढे आहे तसंच अल्केन लिहायचा, मिथेन, क्लोरोमिथेन. आणि जर प्रत्यय आपल्याला लिहायचा असेल तर अगोदर जो अल्किल गट आहे तो लिहायचा मिथिल आणि पुढे लिहायचा क्लोराईड, क्लोराईड. पुढं ब्रोमो अल्केन. ब्रोमो अल्केनला काय होणार आहे? ग्रुप असणार आहे ब्रोमो, RBr. इथं रचनासूत्र R बंध Br. त्यानंतर या ठिकाणी प्रिफिक्स जो आहे तो आहे ब्रोमो, उपसर्ग आहे ब्रोमो आणि प्रत्यय आहे अल्किल ब्रोमाइड, अल्किल ब्रोमाइड. इथं पहा पुन्हा उदाहरण तेच घेतले आपण. मिथेनचे, मिथेनमध्ये असणाऱ्या एका हायड्रोजन जागा ब्रोमिनने घेतली तर तयार झाला ब्रोमोमिथेन किंवा मिथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइड. विद्यार्थी मित्र हो, इथं सगळ्या ठिकाणी हलाइड जोडताना पहा, जर आपण उपसर्ग लिहिला तर उपसर्ग त्या मूळ अल्केनच्या अगोदर लिहितात. हा उपसर्ग आहे क्लोरो आणि अल्केन आहे मिथेन. ब्रोमो उपसर्ग आहे ब्रोमो आणि मूळ अल्केन आहे मिथेन. जर आपल्याला प्रत्यय लिहायचं असेल, प्रत्ययाने आपण जर नाव लिहिलं तर आपण लिहितोय मिथिल आणि पुढं क्लोराईड, पुढे इथं खाली मिथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइड. तर अशा प्रकारे नाव जे आहे ते नाव तयार होईल. त्यानंतर पुढचे काही क्रियात्मक गट आपण पाहूया. आयोडो अल्केन, आयोडो अल्केन. ग्रुप आहे आयोडो, RI, R बंध I. प्रिफिक्स आहे आयोडो, सफिक्स आहे अल्किल आयोडाइड. मिथिलच त्यासाठी आपण उदाहरण घेतले. इथं आहे कार्बन, 3 हायड्रोजन जोडलेत आणि एक हायड्रोजन जागा घेतली आयोडीन, म्हणून तयार झालं आयोडोमिथेन, मिथिल आयोडाइड. लक्षात आलं? जेवढे जेवढे हॅलोजन आहेत आपण पाहिलं, क्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन, फ्लोरोमिथेन, आयोडोमिथेन किंवा मिथिल आयोडाइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल क्लोराईड, मिथिल फ्लोराईड. कोणत्या प्रकारचा आपण उपसर्ग आहे किंवा प्रत्यय आहे त्यानुसार क्रियात्मक गट कसा जोडलेला आहे, कोणता जोडलेला आहे, त्यानुसार नाव जे आहे ते बदलेल. अत्यंत महत्वाचा पुढचा एक क्रियात्मक गट आहे आणि तो आहे अल्कोहोल, अल्कोहोल. ग्रुप कोणता आहे पहा.
हायड्रॉक्झिल. हायड्रॉक्झिल म्हणजे OH. OH गट, या OH गटाला हायड्रॉक्झिल गट म्हणतात. रेणुसूत्र जर पाहिलं तर ROH. ROH. R हा अल्किल गट आहे. कोणत्या अल्किल गटाला OH जोडला की तो झाला अल्कोहोल. आणि म्हणून इथं दाखवलंय पहा, R हा अल्किल गट झाला आणि OH मध्ये असणारा हा बंध असा आहे. O आणि H इथं पुढे जोडलेला आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला असा आहे, रचनासूत्र अल्कोहोलचं असे ROH. त्यानंतर हायड्रॉक्झी प्रिफिक्स जो आहे, उपसर्ग आहे हायड्रॉक्झी, आणि जर प्रत्यय जोडला तर आहे OL. OL उपसर्ग आहे. उदाहरण आपण पाहूया. मिथेनॉल. आता हा जो मिथेन आहे, मिथेन मध्ये असणाऱ्या एका हायड्रोजनची जागा कोणी घेतली? हा गट इथं आहे पहा, OH. अल्कोहोल गटाने घेतली. या ठिकाणी जो पहिला मिथेन मध्ये जो एक हायड्रोजन होता, या हायड्रोजन जागा कोणी घेतली? ह्या OH ने घेतली आणि मग तयार झालं मिथेनॉल. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्या, सुरुवातीला जो मिथेन होता, मिथेनचं स्पेलिंग काय आहे? METHANE. मिथेन. त्या ई ची जागा कोणी घेतली? ई ची जागा घेतली OL न. लक्षात ठेवायचे आपल्याला, ई ची जागा कोणी घेतलीये? ई ची जागा बोला बरोबर, ई ची जागा घेतलीये OL न. अल्कोहोल मध्ये शब्दामध्ये काय बदल करायचा आहे? फक्त ई च्या ऐवजी OL लिहायचा आहे. ई च्या ऐवजी OL. मूळ जो अल्केन आहे त्या ठिकाणी ई च्या ऐवजी फक्त लिहायचा आहे OL. तो झाला अल्कोहोल. पुढचा जो क्रियात्मक गट आहे तो आपण समजावून घेऊ. कीटोन. या ठिकाणी आहे पहा कीटोन. कीटोन मध्ये ग्रुप आहे कार्बोनिल गट आहे तो कार्बोनिल. आणि त्याचं रेणुसूत्र जे आहे ते आहे RCOR डॅश. RCOR डॅश. आता R आणि R डॅश मध्ये काय फरक आहे ते मी नंतर तुम्हाला सांगतो पहा, पण अगोदर RCOR डॅश. आता इथं पहा रचनासूत्र कसं आहे? R इथं आहे COR डॅश. म्हणजे इथं हा जो R आहे तो अल्किल गट असेल आणि इकडं सुद्धा अल्किल गट आहे, पण हा अल्किल गट वेगळा आहे आणि हा अल्किल गट वेगळा आहे. कधी कधी इथं CH3 असेल किंवा इथं CH3 असेल, पण इथं CH3 असला आणि इथं C2H5 असला तर हा वेगळा होणार ना, मग तो होईल R डॅश. म्हणून RCOR डॅश. तर जर प्रिफिक्स असेल तर तो असणार आहे OYL किंवा OXO ओक्झो. आपण उदाहरणामध्ये नंतर आपण पाहणार आहे ओक्झो. पण जास्त करून हे जे कीटोन आहेत, कीटोन मध्ये प्रत्ययच देतात. तो आहे ONE. उदाहरण इथं दाखवलंय पहा, ब्युटॅनोन. आता पहा ब्युटॅनोन का म्हणायचं याला? कार्बन किती आहेत? 1 2 3 आणि 4. 4 कार्बन आहे. मूळ अल्केन काय झाला? ब्युटेन. आणि एक जो कार्बन आहे त्या ठिकाणी असणारे जे 2 हायड्रोजन आहेत, त्या 2 हायड्रोजनच्या ऐवजी काय आहे? ऑक्सिजन आहे. आणि मग या गटाला आपण काय म्हणतोय? कीटोन गट म्हणतोय, CO. मग आता काय झालं पहा, इथं इकडचा जो गट आहे तो आहे R आणि इकडचा गट आहे, इकडून मी सुरुवात करतोय, हा झाला R डॅश. म्हणजे इथला CH2 आणि इथला CH3 म्हणून झाला ब्युटॅनोन. आता इथं पहिलं ब्युटेनचं स्पेलिंग काय आहे? ब्युटेन BUTANE. आता ज्या ब्युटेनच्या ई च्या ऐवजी काय जोडायचं आपल्याला? ई च्या ऐवजी ONE. ई च्या ऐवजी ONE. ब्युटॅनोन. इथं तयार झालं पहा शब्द ब्युटॅनोन. मग कीटोन असेल ना, कीटोन असेल तर काय करायचं? या ई च्या ऐवजी काय जोडायचंय? ONE जोडायचंय. झालं नाव.
तुम्हाला मूळ अल्केन मध्ये फक्त ईच्या ऐवजी तुम्हाला काय करायचंय, ओ यांनी जोडायचंय. तुम्हाला नाव देता येईल. आपण IUPAC मध्ये नंतर सविस्तर पाहणारच आहोत. त्यानंतर पुढचा जो क्रियात्मक गट आहे तो आहे अल्डिहाइड. अल्डिहाइड मध्ये जो ग्रुप आहे तो ग्रुप आहे अल्डिहाइड. त्याचं रेणुसूत्र आहे RCHO. RCHO हा अल्डिहाइड गट आहे. आपल्याला हे सगळे क्रियात्मक गटांची रेणुसूत्र आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. RCHO समोर तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला एखादा पाहिला, काढला, तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की कोणता क्रियात्मक गट त्यामध्ये आहे. मग हा जो RCHO आहे ना, तो कसा आहे पहा. इथं R, इथं C, इथं असणारा CHO. मी उच्चार कसा करतोय पहा. CHO. मग हा जो गट आहे ना CHO, तो आहे अल्डिहाइड गट. हा अल्डिहाइड गट कुणाला जोडला गेलाय, R ला जोडला गेलाय, अल्किलला जोडला गेलाय. जर प्रिफिक्स असेल ना तर त्याला म्हणतात फॉर्मिल, त्याला म्हणायचं फॉर्मिल. आणि जर सफिक्स असेल, प्रत्यय असेल, तर लिहायचा आहे AL. मग आपल्याला नावामध्ये काय बदल करायचा आहे पहा. हा जो मूळ अल्केन आहे त्याच्या शेवटच्या ईच्या ऐवजी ई जो आहे, ईच्या ऐवजी तुम्हाला लिहायचंय AL. ईच्या ऐवजी लिहायचंय AL. तर आता इथं पाहूया बरं आपण. इथेनॉल जे आहे, इथेनॉल म्हणजे मूळ इथेन झाला. इथं एक कार्बन आहे, इथं दोन आहे, दोन कार्बन आहेत, म्हणजे मूळ अल्केन काय झाला, इथेन. आणि इथेन मध्ये असणारा जो शेवटचा ई आहे, या शेवटच्या ईच्या ऐवजी काय जोडलंय, त्याला AL जोडलाय. पहा इथं इथेन मध्ये काय होता, ANE होता. या ईच्या ऐवजी काय जोडलाय, इथं AL जोडलाय. तयार झाला इथेनॉल. याचंच नाव जे आहे ते आहे ऍसिटाल्डिहाइड. उच्चार करता येतोय ना, आहे ऍसिटाल्डिहाइड. नावं विद्यार्थी मित्र हो आहे तशीच लक्षात ठेवावी लागतील. जर उच्चार जमत नसेल तर वारंवार त्याचा उच्चार करा, आणि वारंवार उच्चार केला तर निश्चितच तुम्हाला त्यांची नावं तुम्हाला उच्चारता येतील. ऍसिटाल्डिहाइड म्हणजेच आहे इथेनॉल. कोणता क्रियात्मक गट पाहिला आपण आता, अल्डिहाइड. वरती पाहिला कीटोन. त्यानंतर पुढचा गट जो आहे तो आहे इथर. इथर मध्ये ग्रुप सुद्धा इथरच आहे. इथं काय आहे पहा, ROR' म्हणजे दोन्ही जे अल्किल गट आहेत ना, हे दोन्ही अल्किल गट त्यांच्यामध्ये फक्त एक ऑक्सिजन जोडायचा आहे. दोन्ही अल्किल गट फक्त एका ऑक्सिजन जोडले, ते क्रियात्मक गट झाला तयार, इथर. मग प्रिफिक्स जो आहे ना, उपसर्ग जो आहे ना त्याचा, तो असतो अल्कॉक्झी. आणि जो प्रत्यय आहे अल्किल इथर. आता पहा उदाहरण इथं आपण घेतलंय. इकडं R गट कोणता आहे पहा बरं. हा इथला CH2 आणि इथं आहे CH3. CH2 म्हणजे आहे तो इथिल गट झाला हा एक. इकडच्या बाजूला पाहू बरं, CH2 CH3, इकडे एक इथिल गट झाला. मग दोन इथिल गट झाले ना. मग इथं काय म्हटले पहा, डाय म्हणजे दोन इथिल इथर, अल्किल इथर असं नाव होईल पहा. किंवा काय म्हटलं तर पहा, प्रिफिक्स जर दिला तर अल्कॉक्झी द्यायचा आहे. मग अगोदरचा होता इथेन आहे, आणि म्हणून काय म्हटले पहा, इथॉक्सी इथेन. तुम्हाला एकच नाव शक्यतो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, हे सोपं जाईल तुम्हाला. डायइथिल इथर. त्यानंतर पुढचा जो क्रियात्मक गट आहे तो पाहायचा आपल्याला, कार्बोक्झिलिक ऍसिडचा ग्रुप जो आहे तो आहे कार्बोक्झिल. आणि रेणुसूत्र जे आहे
कार्बोक्सिलिक ऍसिडचं RCOOH RCOOH आणि रचना सूत्र असं आहे पहा इथं RCOOH RCOOH. तर हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा गट आहे हा आणि प्रिफिक्स जो आहे तो आहे कार्बोक्सिल आणि जर आपण सफिक्स जोडला तर आहे OIC ऍसिड OIC ऍसिड किंवा त्याला ओइक ऍसिड म्हटलं तरी चालेल. OIC ऍसिड काय जोडायचंय आपल्याला विद्यार्थी मित्र? OIC ऍसिड कशाच्या ऐवजी जोडायचे? OIC ऍसिड ईच्या ऐवजी आपल्याला जोडायचंय OIC ऍसिड OIC ऍसिड ईच्या ऐवजी जोडायचंय OIC ऍसिड. कशामध्ये? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. मूळ जो अल्केन आहे मूळ अल्केनच्या मध्ये असणारा जो शेवटचा ई आहे या शेवटच्या ईच्या ऐवजी लिहायचंय OIC ऍसिड ओइक ऍसिड. म्हणून पहा आता उदाहरण जे इथं दिले ना ते उदाहरण पाहू आपण. मूळ अल्केन कोणता झाला? कार्बनची संख्यावरून ठरवायचा मूळ अल्केन. कार्बन 1 आणि इथं कार्बन 2 दोन कार्बन आहेत ना. दोन कार्बन असते तर मूळ अल्केन काय झाला? इथेन. मग शेवटच्या ईच्या ऐवजी आपल्याला OIC ऍसिड जोडलं. पहा इथं आहे शब्द इथेन ETHANE. आता या ANE च्या ऐवजी आपण काय लिहिले पुढे? ईच्या ऐवजी OIC ऍसिड म्हणून तयार झालं इथेनोइक ऍसिड. इथेनोइक ऍसिड आणि या इथेनोइक ऍसिडलाच कॉमन नेम जे आहे त्याचं ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड. तर अशा प्रकारचं हे कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो गट आहे तो कार्बोक्सिलिक ऍसिडचा गट आहे, क्रियात्मक गट आहे. पुढचा क्रियात्मक गट आपण पाहूया इस्टर कार्बो अल्कॉक्सी. कार्बो अल्कॉक्सी आणि रेणुसूत्र आहे RCOOR RCOOR. जर एक O नसेल तर तो झाला कीटोन आणि 2 O असतील तर झाला इस्टर. इस्टर. अगोदर जो आपण पाहिला होता ना कार्बोक्सिलिक ऍसिडचा तिथं काय होतं? या R डॅशच्या ऐवजी H होता बरोबर ना. मग त्याच्याऐवजी जर R डॅश आला दुसरा अल्किल गट आला तर क्रियात्मक गट तयार होतो इस्टर RCOOR. आता पहा इथं RCOOR डॅश RCOOR डॅश तर R डॅश. अशा प्रकारचं रचना सूत्र या इस्टरचं असणार इस्टर. आणि मग प्रिफिक्स जर द्यायचा असेल तर काय आहे पहा अल्कॅनोलॉक्झी किंवा अल्कॉक्झी कार्बोनिल. अल्कॉक्झी कार्बोनिल हा आहे प्रिफिक्स. किंवा प्रत्यय द्यायचा असेल तर अल्किल अल्कॅनोएट. अल्किल अल्कॅनोएट ही नावं जी आहेत विद्यार्थी मित्र हो लक्षातच ठेवावे लागतील, त्याला विलाज नाही. आता आपण उदाहरण पाहूया. आता इथं क्रियात्मक गट कुठं आहे पहा. इकडचा एक R गट झाला. त्यानंतर इकडचा जो आहे हा इकडचा इथपासून असा इकडचा R डॅश गट झाला. इकडच्याला R मी म्हणतोय आणि इकडच्याला R डॅश म्हणतोय. का बरं असं? इथं किती आहेत पहा 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन म्हणजे इकडं R च्या ठिकाणी किती कार्बन झाले 3. इथं कार्बन आहे 1 कार्बन आणि ह्या पुढचा CH3 चा 1 कार्बन 2 कार्बन झाले. म्हणजे इकडचा अल्किल गट वेगळा आहे, इकडचा अल्किल गट वेगळा आहे. इकडचा अल्किल गट कोणता आहे? प्रॉपिल आहे पहा प्रॉपिल 3 कार्बन म्हणजे प्रॉपिल आणि इकडचा इथिल आहे. प्रॉपिल आणि इथिल. आता हे प्रॉपिल आणि इथिल कोणाला जोडलेत? COO ला जोडलेले आहेत आणि म्हणून नाव काय होणार आहे पहा इथिल ब्युटिरेट.
इथिल ब्युटिरेट किंवा इथिल ब्युटॅनोएट, इथिल ब्युटॅनोएट अशा प्रकारचं इस्टरचं नाव या ठिकाणी तयार होईल. त्यानंतर पुढचा क्रियात्मक गट आहे अमाइन्स. अमाइन्स मग प्रायमरी अमाइन जे आहेत या प्रायमरी अमाइन्स विषयीच आपण अभ्यास करणार आहे. सेकंडरी अमाइन वगैरे तुम्हाला पुढच्या येतेमध्ये होतील. तर प्रायमरी अमाइन जे आहेत, प्रायमरी अमाइन्स आपण पाहूया. प्रायमरी अमाइन्सचं रेणुसूत्र आहे RNH2. RNH2 मग रचनासूत्र अशा प्रकारचं आहे पहा. इथं R आणि N आणि दोन्ही बाजूला हायड्रोजन RNH2. प्रिफिक्स जो आहे तो आहे अमायनो. अगोदर लिहिलं तर अमायनो आणि नंतर लिहिलं तर अमाइन. प्रिफिक्स लिहिला तर अमायनो आणि सफिक्स लिहिला तर अमाइन. उदाहरण आपण इथं घेतलंय पहा. इथं मिथिल गट आहे CH3, इकडचं गट आहे मिथिल. मग आता नाव काय होणार आहे पहा. जर आपण अशा प्रकारचा सफिक्स दिला, पुढच्या बाजूला प्रत्यय दिला तर काय दिलं, प्रत्यय असेल तर काय लिहायचंय आपल्याला इथं अमाइन. मग इकडचं अल्किलचं नाव लिहायचं मिथिल अमाइन. आणि जर आपण प्रिफिक्स देणार असू तर मिथेन जे आहे मिथेन, या मिथेन मध्ये असणारा ई जो आहे ना, ईच्या ऐवजी लिहायचंय अमाइन. इथं या मिथिल अमाइन किंवा मिथेन अमाइन असं सुद्धा होईल पहा. तर अशा प्रकारचा हा अमाइन जो क्रियात्मक गट आहे तो अमाइन क्रियात्मक गट आहे पहा. विद्यार्थी मित्र हो, हे जेवढे आपण क्रियात्मक गट पाहिले तर हे क्रियात्मक गट लक्षात ठेवा. आपण कोणते क्रियात्मक गट पाहिले पहा. पहिला सुरुवातीला आपण हॅलोजन जे आहेत ते हॅलोजन आपण पाहिले. त्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन कसे जोडले जातात, नावं कशी बदलतात ते आपण पाहिलं. त्यानंतर पाहिला OH क्रियात्मक गट, त्यामध्ये अल्कोहोल गट पाहिला आपण. त्यानंतर पाहिला अल्डिहाइड CHO, त्यानंतर कीटोन CO पाहिला, RCO R- पाहिला आपण. त्यानंतर कार्बोक्झिलिक ऍसिडचा पाहिला, कार्बोक्झिलिक आम्लाचा पाहिला, COOH पाहिला. त्यानंतर इथर O पाहिला. त्यानंतर इस्टर COO तो क्रियात्मक गट पाहिला. आणि शेवटी पाहिला आपण अमाइन गट NH2 गट जो आहे तो पाहिला आपण. तर पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्र, हे जे क्रियात्मक गट आहेत हे क्रियात्मक गट जोडल्यानंतर वेगवेगळे संयुग कसे तयार होतात त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि त्यानुसार त्यांची रचना कशी बदलते हे सुद्धा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ पुन्हा पहा. जर समजला नाही तर कमेंट बॉक्समध्ये काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्र, पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.